नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे मिस्टर ताले सर आणि तुम्ही पाहत आहात ताले सर स्टडी यूट्यूब चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 12th रायटिंग स्किल पार्ट 3. त्यामध्ये स्पीच रायटिंग, कंपेअरिंग स्क्रिप्ट अँड देन एक्सपान्शन ऑफ आयडिया या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. तर आजचा हा जो पार्ट आहे व्हिडिओचा हा 3rd पार्ट आहे. तर आपण 3ऱ्या पार्टपर्यंत येऊन पोहोचलो आहे. तर या 3ऱ्या पार्टमध्ये आपल्याला पाहायचं आहे स्पीच रायटिंग, कंपेअरिंग स्क्रिप्ट अँड एक्सपान्शन ऑफ आयडिया ह्या सर्व गोष्टी आता आपण पाहणार आहोत. चला तर पुढच्या स्लाइडवर जाऊया. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण इथे तुम्हाला पूर्ण एक्झाम्पल, बोर्ड एक्झाम योग्य फॉर्मॅट, 100 ते 150 वर्डमध्ये कंटेंट, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पडणार आहेत. हे सर्व तुम्हाला माहिती पडणार आहे आणि तुम्हाला सांगितलं जाणार आहे कशा प्रकारे लिहायचं आणि कशा प्रकारे प्रत्येक फॉर्मॅटमध्ये रायटिंग स्किल असतात ते आपण पाहणार आहोत. चला तर आपण पुढच्या स्लाईडमध्ये जाऊया. चला तर पहिला टॉपिक आपला आपण पाहणार आहोत स्पीच रायटिंग. तर स्पीच रायटिंगचं कशा प्रकारे करायचं त्याचं एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. तर टॉपिक आपल्याला स्पीच जो आहे स्पीचचा टॉपिक, त्या टॉपिकवर आपल्याला स्पीच लिहायचं असतं. तर आपला टॉपिक आहे ग्रीन रिव्होल्यूशन, हरित क्रांती आपण ज्याला म्हणतो. तर कशा प्रकारे सुरुवात करायचं आहे आपल्याला स्पीच रायटिंग लिहित असताना, तर ही सुरुवात आता आपण पाहणार आहोत. सर्वात आधी रिस्पेक्टेड प्रिन्सिपल, टीचर्स अँड माय डिअर फ्रेंड्स हे आपलं स्टार्टिंग. नंतर म्हणायचं आहे गुड मॉर्निंग टू वन अँड ऑल, टुडे आय वुड लाईक टू स्पीक ऑन द टॉपिक ग्रीन रिव्होल्यूशन. अशा प्रकारे सुरुवात आपल्याला करायची आहे. कशाची? स्पीचची. स्पीचची सुरुवात हीच योग्य सुरुवात आहे आणि स्पीच देण्याआधी किंवा स्पीच रायटिंग करण्यात ह्या सर्व गोष्टी समोर आल्या पाहिजेत, की आपल्याला सर्वांना की आपला स्पीच सुरू करायचा आहे, टॉपिक सांगायचा आहे, कोण इथं उपस्थित आहे वगैरे ह्या सर्व गोष्टी आपल्याला समोरच्याला सांगायच्या आहेत. त्यामुळे रिस्पेक्टेड प्रिन्सिपल अँड टीचर्स अँड माय डिअर फ्रेंड्स, गुड मॉर्निंग टू वन अँड ऑल, टुडे आय वुड लाईक टू स्पीक ऑन द टॉपिक ग्रीन रिव्होल्यूशन अशा प्रकारे आपल्याला सांगायचं आहे. चला तर आपण इथं थांबूया, पुढच्या ह्याला स्लाईडवर जाऊया. नेक्स्ट पॅसेजमध्ये आपल्याला पाहायचं आहे द ग्रीन रिव्होल्यूशन वॉज अ मेजर स्टेप इन द डेव्हलपमेंट ऑफ इंडियन ॲग्रिकल्चर. It introduced to use of high-yield variety seeds, modern tools, fertilizer, and irrigation facilities. Due to the Green Revolution, food grain production increased rapidly, and India became the self-sufficient in food. Farmers' income and improve, and rural employment also increase. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आता सेकंड पॅसेजमध्ये याच्याविषयी माहिती द्यायची आहे की कशा प्रकारे ग्रीन रिव्होल्यूशन काय झाली, डेव्हलप झाली, आणि कशा प्रकारे ग्रीन रिव्होल्यूशन हा काय एक मेजर स्टेप्स आहे, म्हणजे पाऊल आहे, महत्त्वपूर्ण पाऊल आहे भारताच्या शेती व्यवसायात डेव्हलपमेंटचं म्हणजे विकासाचं. तर यामधून आपण इंट्रोड्यूस करून दिलं. त्यानंतर आपल्याला अजून एक सांगायचं आहे लोकांना की कशा प्रकारे मोठ्या प्रमाणात जे उत्पन्न होत आहे ते कशामुळे होत आहे. तर वेगवेगळ्या प्रकारचे जे काही बियाणे आहेत ते येत आहेत, मॉडर्न टूल्स वापरले जात आहेत, म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान वापरलं जात आहे, आधुनिक हत्यारं वापरले जात आहेत, ज्याला आपण हे साहित्य म्हणतो शेतीविषयक, फर्टिलायझर वापरले जात आहे, खते, कीटकनाशके, नंतर इरिगेशन फॅसिलिटीज आहेत, विहीर असेल, बोरवेल असेल किंवा कॅनव्हल्स असेल, ह्या सर्व गोष्टी आपल्याला पुरवले गेल्यामुळे काय शेतीमध्ये उत्पन्न वाढलेलं आहे. त्यामुळे ग्रीन रिव्होल्यूशन निर्माण झालेलं आहे. ड्यू टू द ग्रीन रिव्होल्यूशनमुळे काय झालं तर फूड ग्रेन प्रोडक्शन इन्क्रीज रॅपिडली. आणि जे फूड ग्रेन आहे म्हणजे अन्नधान्य वगैरे त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे खूप जलद गतीने. इंडिया बिकम्स अ सेल्फ सफिशियंट इन फूड. आणि अशा प्रकारे आपला भारत देश हा अन्नधान्यामध्ये काय झालेला आहे, स्वावलंबी झालेला आहे. आता आपल्याला दुसऱ्या देशावर अवलंबून राहायची आवश्यकता नाही. फार्मर्स इन्कम इम्प्रूव्ह अँड रुरल एम्प्लॉयमेंट ऑल्सो इन्क्रीज. आणि शेतकऱ्यांचं उत्पन्नसुद्धा काय सुधारलेलं आहे, वाढलेलं आहे. आणि जी काय रुरल एम्प्लॉयमेंट्स आहे म्हणजे ग्रामीण भागामध्ये सुद्धा काय एम्प्लॉयमेंट, रोजगार मिळालेला आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे. ह्या सर्व गोष्टी आपल्याला ग्रीन रिव्होल्यूशनच्या स्पीचमध्ये सांगायच्या आहेत. अशा प्रकारे आपण ग्रीन रिव्होल्यूशनचं स्पीच जे आहे इथपर्यंत पाहिलं. आता पुढचं आपण नेक्स्ट पॅसेज पाहणार आहोत की नेक्स्ट पॅसेजमध्ये ग्रीन रिव्होल्यूशनविषयी काय दिलेलं आहे. चला तर आपण नेक्स्ट पॅसेजकडे जाऊया. However, excessive use of chemicals has affected soil fertility and environment. Therefore, we must adopt a sustainable farming method to protect nature. The Green Revolution teaches us that development should go hand in hand in environmental balance. Thank you. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला थर्ड पॅसेजमध्ये आपल्याला हे सांगायचं आहे की कशा प्रकारे आपण जे मोठ्या प्रमाणात केमिकल्स यूज करतो त्याचा जो काही परिणाम आहे तो परिणाम कसा होत आहे, वाईट परिणाम होत आहे. कशावर? तर शेतीच्या फर्टिलिटीवर म्हणजे सुपीकतेवर, मातीच्या सुपीकतेवर त्याच्यावर परिणाम होत आहे. आणि सोबतच काय पर्यावरणावर सुद्धा त्याचा परिणाम होत आहे.
हे सुद्धा आपल्याला त्यामध्ये सांगायचं आहे. म्हणूनच आपण काय करायला पाहिजे, सस्टेनेबल फार्मिंग जे आहे म्हणजे शाश्वत शेती जी आहे, शाश्वत शेतीच्या ज्या पद्धती आहेत त्या पद्धती आपण शोधायला पाहिजेत आणि ते आपण करायला पाहिजे. टू प्रोटेक्ट नेचर, कशासाठी तर निसर्गाच्या संवर्धनासाठी, निसर्गाला सुरक्षित ठेवण्यासाठी. त्यासोबतच ग्रीन रिव्होल्यूशन टीचेस अस, आपल्याला हरित क्रांतीने शिकवण दिली की दॅट डेव्हलपमेंट शुड गो हँड इन हँड. हा जो विकास आहे हा प्रत्येकापर्यंत जाऊन पोचला पाहिजे, प्रत्येकाचा विकास झाला पाहिजे विथ एन्व्हायरमेंटल बॅलन्स, सोबतच काय पर्यावरणीय समतोल साधून. अशा प्रकारे इथं स्पीच संपलेलं आहे. अशा प्रकारे त्या स्पीच संपलं. परंतु स्पीच संपल्यानंतर आपल्याला जे काही ऐकणारे प्रेक्षक आहेत त्यांना थँक्यू म्हणायचं असतं. त्यामुळे सर्वांना थँक्यू म्हणायचं म्हणजे धन्यवाद म्हणायचे. चला तर पाहूया आपण आपला दुसरा टॉपिक, कम्पेअरिंग स्क्रिप्ट. कशा प्रकारे स्क्रिप्ट कम्पेअर करायचे आहे हे आता आपण पाहणार आहोत. ओके, म्हणजे आपण ज्याला सूत्रसंचालन म्हणतो ते कशा प्रकारे करायचं आहे ते पाहणार आहोत. तर पहा, प्रोग्रामचं नाव जे आहे ते कल्चरल फीस्ट 2024. Respected principal, honorable chief guest, teachers and my dear friends, a very good morning to everyone present here. I feel honored to welcome you all and Cultural Fest 2024 organized by our college. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो पहा, इथं तुम्हाला कल्चरल फीस्ट जे आहे ते 2024चं दिलेलं आहे आणि यामध्ये कशाप्रकारे सुरुवात करायची आहे. तर सुरुवात त्याने सांगितलं, रिस्पेक्टेड प्रिन्सिपल म्हणजे आदरणीय मुख्याध्यापक आणि आदरणीय चीफ गेस्ट म्हणजे प्रमुख पाहुणे आणि शिक्षक आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो. तर सर्वांना गुड मॉर्निंग, सर्वांना शुभ सकाळ असं बोललं गेलं आहे आणि इथं उपस्थित असलेल्या सर्वांचं वेलकम, मनापासून वेलकम. दोन कल्चरल फेस्ट जे आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम 2024च्या कार्यक्रमामध्ये सर्वांचं वेलकम ऑर्गनाइज बाय अवर कॉलेज, जे आमच्या कॉलेजने काय केलेलं ऑर्गनाईज केलेलं आहे. चला आपण नेक्स्ट पाहूया पुढे काय सांगते. चला आता विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट जे आहे कंपेअरिंगचा पार्ट तो पाहणार आहोत. त्यामध्ये आहे, लेट अस बिगिन द प्रोग्राम बाय सिकिंग द ब्लेसिंग ऑफ गॉड थ्रू अ सोलफुल प्रेयर. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पहा, या लाईनमध्ये आपल्याला कळतं आहे की सर्वात आधी कंपेअरिंगमध्ये आपल्याला काय ते प्रार्थना आहे, ते आपण प्रार्थना घेत असतो म्हणजे प्रार्थना करतो सरस्वती मातेची. तर अशा प्रकारे इथं प्रोग्राम सुरू झाल्यानंतर पहिला पार्ट जो आहे तो प्रार्थना असतो, म्हणजे प्रेयर असतं. तर प्रेयरच्या लाईन्स कोणत्या आहेत ते आपण पाहणार आहोत. पाहिजे दिलेल्या आहेत, लेट अस बिगिन द प्रोग्राम्स बाय सिकिंग द ब्लेसिंग ऑफ गॉड अँड थ्रो अ सोल प्रेयर. चला तर आपण काय करूया, देवाचा आशीर्वाद घेऊन प्रोग्रामला सुरुवात करूया. कारण प्रत्येक शुभप्रसंगी देवाचा आशीर्वाद घेणे आणि प्रेयर वगैरे प्रार्थना वगैरे करणे हे खूप गरजेचं असते. त्यामुळे सर्वात ते प्रेयर आपल्याला माहिती आहे. नंतर आहे, नाव आय रिक्वेस्ट अवर रेस्पेक्टेड गेस्ट टू काइंडली लाईट द लॅम्प अँड मार्क ॲस्पेशियस बिगिनिंग ऑफ द प्रोग्राम. यानंतर प्रार्थना झाल्यानंतर जे काही प्रमुख पाहुणे आलेले असतात किंवा जे गेस्ट आलेले असतात, आपल्या शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि जे प्रमुख पाहुणे आहे यांना आपल्याला काय करायचं आहे, व्यासपीठावर बोलवायचं आहे म्हणजे आमंत्रित करायचं आहे आणि त्यांच्याद्वारे दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे. म्हणजे काइंडली लाईट द लॅम्प म्हणजे काय, दीप प्रज्वलन. आता नेक्स्ट जे आहे, प्रार्थना झाल्यानंतर देवाची म्हणजे प्रार्थना स्वागतगीत झाल्यानंतर काय आहे, तर इथं आता लायटिंग द लॅम्प म्हणजे काय करायचं, दीप प्रज्वलन करायचं आहे. तर हा प्रोग्राम दीप प्रज्वलनाचा आहे. आय वॉर्मली वेलकम अवर चीफ गेस्ट अँड डिग्निटरीज विथ द बुके. माय डिअर स्टुडंट्स, today's we introduced फेलिसिलेशन मीन्स आपण ज्याला म्हणतो स्वागत करणे. तर आपण आता चीफ गेस्ट यांचं स्वागत करूया, जे आलेले प्रमुख अतिथी आहेत त्यांचं स्वागत करूया. तर त्याचं स्वागत आपल्याला बुके देऊन करायचं आहे. नंतर आहे, नाव लेट अस एन्जॉय द कलरफुल कल्चरल परफॉर्मन्स प्रेझेंटेड बाय दवर टॅलेंटेड स्टुडंट्स. आता या प्रमुख पाहुण्यांचं स्वागत झाल्यानंतर आपल्यासमोर सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होणार आहे. तर ते सांस्कृतिक कार्यक्रम जे विद्यार्थी प्रेझेंट करणार आहेत त्यांचं नाव अनाऊन्स करून 1 बाय 1 प्रेझेंटेशन होणार आहे. ते यामधून सांगतात की आमच्या कॉलेजमधील जे टॅलेंटेड स्टुडंट आहेत ते आता काय करणार आहेत, तर त्यांचा परफॉर्मन्स सादर करणार आहेत. सांस्कृतिक परफॉर्मन्स जो आहे, कलरफुल कल्चरल प्रोग्राम्स आपण ज्याला म्हणतो, तो एन्जॉय आपल्याला करायचा आहे. तर चला, अशा प्रकारे त्यांनी प्रमुख पाहुण्यांचं, अतिथींचं स्वागत केल्यानंतर जो मेन प्रोग्राम आहे, सांस्कृतिक प्रोग्राम, तो सुरू होणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला कंपेअरिंग सादर करायचं आहे, कंपेअरिंग रायटिंग सादर करायचं आहे. सांस्कृतिक प्रोग्राम झाल्यानंतर, सांस्कृतिक कार्यक्रम झाल्यानंतर आता स्पीच होणार आहे. तर जे काही प्रमुख पाहुणे आलेले आपल्या गॅदरिंगसाठी किंवा आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी, त्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले जे काही चीफ गेस्ट आहेत त्यांचं भाषण होणार आहे. तर यानंतर जे स्पीच आहे ते आहे स्पीच चीफ गेस्ट यांचं म्हणजे प्रमुख अतिथींचं. तर मे आय नाव इन्व्हायटेड अवर ऑनरेबल चीफ गेस्ट टू ॲड्रेस द गॅदरिंग
आणि आजच्या सांस्कृतिक कार्यक्रमानिमित्त जे काही आलेले चीफ गेस्ट आहेत त्यांना काय करायचं आहे, तर विद्यार्थ्यांना आणि आलेल्या पालकांना सर्वांना काय करायचं, मार्गदर्शन करायचं आहे. तर हे मार्गदर्शनपर भाषण जे आहे ते चीफ गेस्ट यांचं राहणार आहे. तर चीफ गेस्ट यांचं भाषण झाल्यानंतर नेक्स्ट कम्स द प्रेसिडेन्शियल ॲड्रेस बाय अवर रिस्पेक्टेड प्रिन्सिपल. आता नंतर अध्यक्षीय भाषण जे आहे आजच्या कार्यक्रमाचे ते अध्यक्ष राहणार आपल्या शाळेचे प्रिन्सिपल, कॉलेजचे प्रिन्सिपल, त्यांचं भाषण होणार आहे. तर यानंतर अध्यक्षीय भाषणासाठी बोललं जाणार आहे आणि अध्यक्षीय भाषण झाल्यानंतर कार्यक्रमाचा शेवट होणार आहे. तर अशा प्रकारे चीफ गेस्ट झाल्यानंतर अध्यक्ष भाषण होणार आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. अशा प्रकारे स्पीचचं कंपेअरिंग करायचं आहे. चला तर आपण पुढे पाहूया. अध्यक्ष भाषणानंतर प्रोग्राम पुढे जाणार आहे. तर मूव्हिंग अहेड वी हॅव द प्राईज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी. नेक्स्ट आहे आपलं प्राईज डिस्ट्रीब्युशन, म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये ज्यांचा काही सहभाग चांगल्या प्रकारे असेल, त्यांचं सादरीकरण चांगलं असेल तर त्यांना प्राईज मिळणार आहे. तर अशा प्रकारे त्यांना बक्षीस झाल्यानंतर आय रिक्वेस्ट अवर कल्चरल हेड आणि जे काही सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रमुख आहेत नंतर त्यांना बोलायला जाणार आहे. कशासाठी, तर वोट ऑफ थँक्स करण्यासाठी. तर वोट ऑफ थँक्स हे कल्चरल जे काही सांस्कृतिक हेड असतात त्यांच्याद्वारे केल्या जातं आणि वोट ऑफ थँक्स म्हणजे आपण ज्याला म्हणतो आभार प्रदर्शन. आणि अशा प्रकारे कार्यक्रम संपला आणि या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या सर्वांचं आभार मानणं हे त्यांचं काम असतं. किंवा उपस्थित असलेले ज्यांनी योगदान दिलं सर्वांनी त्यांचं आभार मानणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून वोट ऑफ थँक्स शेवटी असतं. वोट ऑफ थँक्स नंतर आपण पुढे पाहणार आहोत. आणि शेवटी कल्चरल हेड जेव्हा सर्वांचे आभार मानतात, आभार मानल्यानंतर सर्वांना धन्यवाद म्हणतात की धन्यवाद, आपण आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थिती दर्शवली त्यासाठी मी सर्वांचे आभार मानतो. अशा प्रकारे जे काही कल्चरल हेड वगैरे असतात ते कल्चरल हेड काय करतात, तर सर्वांचे आभार राहतात आणि तो कार्यक्रम संपला असा जाहीर करतात. म्हणजे अध्यक्षाच्या वतीने हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतात. अशा प्रकारे हे आपण काय पाहिलेलं आहे, तर कल्चरल प्रोग्राम पाहिलेला आहे किंवा कम्पेअरिंग द प्रोग्राम पाहिलेला आहे. अशा प्रकारे आपण इथं थांबूया. तर रायटिंग स्किलमधला पार्ट 3 आपण व्हिडिओ नंबर पार्ट 3 पाहत आहोत. तर पार्ट 3मध्ये आपण सर्वात आधी स्पीच पाहिलं, स्पीचनंतर कम्पेअरिंग प्रोग्राम पाहिला आणि त्यानंतर आता वेळ आलेली आहे एक्सपान्शन ऑफ आयडियाची. तर एक्सपान्शन ऑफ आयडिया आपल्याला पाहायची आहे. तर मॅनर्स मेक मॅन म्हणजे सदाचार माणसाला महान बनवतो. हे आता आपल्याला काय करायचं आहे, आयडिया एक्सपांड करायची आहे. कशा प्रकारे सदाचार माणसाला महान बनवतो हे पाहायचं आहे. म्हणजे मॅनर्स मेक मॅन कशा प्रकारे असते हे आपण पाहणार आहोत. चला तर पाहूया. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण हे रीडिंग करून घेऊया. मॅनर्स मेक मॅन मीन्स गुड मॅनर्स शेप अ पर्सन्स कॅरेक्टर. True education is not only about knowledge but also about behavior. Politeness is speech. Gentle tone and respectful gestures and kind actions make a person lovable. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण याआधीच्या स्लाईडमध्ये पाहिलेला आहे एक्सपान्शन ऑफ आयडिया. तर या एक्सपान्शन ऑफ आयडियाचा मिनिंग काय होतं, अर्थ काय होते आपण समजून घेऊया. मराठीचा अर्थ काय होते याबद्दल समजायचं आहे. चला. मॅनर्स मेक मॅन्स याचा अर्थ असा होतो की म्हणजे चांगला शिष्टाचार माणसाचा स्वभाव घडवतात. खरे शिक्षण केवळ ज्ञानापुरते मर्यादित नसून त्यामध्ये वर्तनालाही तितकेच महत्त्व असते. बोलण्यात नम्रता, आवाजातील सौम्यता, आदरयुक्त हावभाव आणि सद्भावनायुक्त कृती यामुळे व्यक्ती सर्वांना प्रिय बनते. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिल्या पॅसेजचं मिनिंग पाहिलेलं आहे, पहिल्या पॅसेजचा अर्थ पाहिलेला आहे की नेमकं मॅनर्स मेक मॅन म्हणजे काय, त्यामध्ये काय काय दिलेलं आहे या सर्व गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. तर आता आपण जाऊया दुसऱ्या पॅसेजकडे की नेमकं दुसरा पॅसेज काय सांगतो आपल्याला एक्सपॅन्शन ऑफ आयडियामध्ये. चला तर आपण आता दुसरा पॅसेज समजून घेऊया. नेक्स्ट स्लाईडवर जाऊया. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण दुसरा पॅसेज रीडिंग करून घेऊया. दुसऱ्या पॅसेजमध्ये आपल्याला मॅनर मेक मॅनमध्ये काय सांगितलेलं आहे, तर अ वेल मॅनर पर्सन स्पीक्स पोलाइटली, लिसन्स पेशंटली अँड बिहेव courteously with everyone. Such a person earns respect in society and builds healthy relationship. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण हा पॅसेज रीडिंग करून घेतलेला आहे चांगल्या प्रकारे. आता आपण याचा मराठी अर्थ काय होते हा समजून घेऊया. चला तर आपण नेक्स्ट स्लाईडकडे जाऊया. तर चला आधीच्या पॅसेजचा अर्थ आपण समजून घेऊया. या पॅसेजमध्ये सांगितलेलं आहे की सुसंस्कृत व्यक्ती नम्रपणे बोलते,
संयमाने ऐकते आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागते. अशा व्यक्तीस समाजास मान सन्मान मिळतो आणि चांगले संबंध तो निर्माण करतो. म्हणजे आपण जर चांगल्या प्रकारे राहिलो, तर आपण नम्रपणे बोललो, संयमान राहिलो आणि प्रत्येकाशी प्रेमाने वागलो, तर आपला मान सन्मानसुद्धा होतो. आणि जर आपण चांगल्या प्रकारे इतरांशी बोललो, तर आपला मान सन्मानसुद्धा ते लोक करतात. अशा प्रकारे चांगलं संबंधसुद्धा आपण समाजामध्ये प्रस्थापित करू शकतो, हे या पॅसेजमध्ये सांगितलं गेलेलं आहे. चला आता नेक्स्ट पॅसेज आपण रीडिंग करून घ्या. गुड मॅनर्स रिफ्लेक्ट इनर डिसिप्लिन अँड मॉरल व्हॅल्यूज. दे हेल्प इन क्रिएटिंग हार्मनी ॲट होम, स्कूल अँड वर्कप्लेस. इवन अ हायली एज्युकेटेड पर्सन इज नॉट अ रिस्पेक्टेड विदाउट गुड मॅनर. चला तर आपण आजच्या पॅसेजचा अर्थ पाहून घेऊया. चांगले शिष्टाचार हे अत्यंत शिस्त, अंतशिस्त आणि नैतिक मूल्यांचे प्रतीक असतात. ते घर, शाळा व कार्यस्थळ येथे सौहार्दाचे निर्माण करण्यास मदत करतात. केवळ उच्च शिक्षण असूनही जर वर्तन चांगलं नसेल तर समाजात आदर मिळत नाही. म्हणजे आपल्याजवळ भरपूर शिक्षण आहे, परंतु आपल्याजवळ चांगले वर्तनच नाही आहे, तर आपल्याला समाजामध्ये आदर मिळू शकत नाही. अशा प्रकारे त्यांनी सांगितलं गेलेलं आहे. Therefore, manners play a vital role in shaping one's personality. Truly, manners make a man noble and successful in life. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण रीडिंग करून घेतलेलं आहे. तर आता आपण याचं अर्थसुद्धा आता पाहणार आहे, जे आपण आतापर्यंत पाहत आहोत. काय तर एक्सपान्शन ऑफ आयडिया. चला तर आपण आता अर्थ समजून घेऊया या पॅसेजचा काय होतो. चला तर आता आपण पाहूया मराठीमध्ये. म्हणूनच व्यक्तिमत्व घडवण्यात शिष्टाचाराची महत्त्वाची भूमिका असते. खरोखरच चांगले संस्कार माणसाला श्रेष्ठ व यशस्वी बनवतात. अशा प्रकारे आपण आधी असलेल्या स्लाईडवरचं जे काही पॅसेज आहे त्याच्यात आपण मराठी अर्थ पाहिलेला आहे. तर अशा प्रकारे आपण रायटिंग स्किल पार्ट 3मध्ये आपण एक्सपॅन्शन ऑफ आयडिया समजून घेतलेली आहे, कम्पेरिंग स्क्रिप्ट समजून घेतलेली आहे. त्यानंतर आपण सोबतच इतर जे पार्ट आहे तो सुद्धा आपण समजून घेतलेला आहे. चला तर आपण भेटूया पुढच्या पार्टमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा. तर अशा प्रकारे तुम्हाला हा कंटेंट आवडल्यास लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, मी पुढचा व्हिडिओ घेऊन येत आहे लवकरच. तर पार्ट 4 या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका, कारण तुमच्या एका लाईक आणि तुमच्या एका सबस्क्राईबमुळे मला खूप एनर्जी प्राप्त होते. आणि मी तुम्हाला आता 12वीचे एक्झाम सुरू होणार आहेत पुढच्या महिन्यामध्ये. आता साधारणतः 5-6 दिवस, जे काही 6-7 दिवस बाकी आहेत हा महिना संपायला. त्यानंतर आपले 10 तारखेपासून पेपर सुरू होणार आहेत. तर सर्व विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे तयारी करायची आणि व्हिडिओ रोज पाहायचे. चला तर धन्यवाद.